come on. नहीं तुझसे है वो मुझे देवा मुझे प्यार मुझे दिल को दे। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तर अलर्ट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून सेम स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता किंवा रील आहे ती क्रिएट करू शकता। तर बघू शकता इमेज ॲड केल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन प्रॉपर इमेज सेट करायचा आहे आणि याची जी लेंथ आहे ती 3 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर 3 सेकंदाच्या बीटमार्कपासूनच प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि एक व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला आहे तो फक्त ॲड करायचा आहे। त्याची लेंथ बघू शकता प्रॉपर इथपर्यंत आपल्याला ठेवून घ्यायची आहे। अशा प्रकारे सेट केल्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन आपल्याला काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेला आहे ब्लॅक PNG तो अशा प्रकारे राहील, तो आपल्याला ॲड करून अशा प्रकारे वरती सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर याची लेंथ 3 पर्यंत ठेवून इथपासून 3 पासून परत एकदा दुसरा PNG ॲड करायचा। त्याची ही लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून प्रॉपर असा वरती आपल्याला अशा प्रकारे सेट करायचे आहे। आता सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की आता ह्या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि तुम्ही हा इफेक्ट बघू शकता। तर हाच इफेक्टवर लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे, म्हणजे इफेक्ट आपला तो कॉपी होणार आहे। त्यानंतर इथं येऊन आपल्याला हा इफेक्टला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्याबरोबर बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।